हॅलो स्टुडंट्स, आज आपण क्लास 12 चा मॅथमेटिकल लॉजिक या चॅप्टर मध्ये पुढचा टॉपिक पाहणार आहोत. तो आहे स्टेटमेंट पॅटर्न. मग स्टेटमेंट पॅटर्न नेमकं कोणाला म्हणायचं ते आपण आता पाहू. सो डेफिनेशन ऑफ स्टेटमेंट पॅटर्न आपण सांगू. अ प्रॉपर कॉम्बिनेशन of statements and connectives is called a statement pattern. So प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट्स. मग स्टेटमेंट्स आपण P Q R ने दाखवतोय आणि कनेक्टिव्स यांचं प्रॉपर कॉम्बिनेशनला काय म्हणतात? स्टेटमेंट पॅटर्न. मग कनेक्टिव्स मध्ये अँड ऑर निगेशन वगैरे असू शकतात. अशा पॅटर्नला आपण म्हणणार स्टेटमेंट पॅटर्न. सर लास्ट एक्झाम्पल मध्ये आपण पाहिलं होतं या टाइपचे स्टेटमेंट पॅटर्न होते की वेगवेगळे स्टेटमेंट्स वेगवेगळ्या कनेक्टिव्हने जोडल्यानंतर जो पॅटर्न आपण म्हणतो त्याला आपण स्टेटमेंट पॅटर्न म्हणतो. मग आता याच बेसिसवर आपण पुढची एक डेफिनेशन पाहणार. आपण ट्रुथ टेबल पाहिले होते. आपल्याला आता काही ट्रुथ टेबल डिझाइन करायचे, तर त्या ट्रुथ टेबलची डेफिनेशन आपण इथे सांगतोय. सो ट्रुथ टेबल. सो ट्रुथ टेबल काय आहे पहा? ट्रुथ टेबल which shows all possible truth values of statement pattern by considering all possible combinations of truth values of its component statement is called truth table. So truth table का म्हणणार ते आपण सांगतोय. So truth table म्हणजे काय? तर a table which shows all possible truth values of a statement pattern. Given statement pattern च्या सगळ्या possible truth value दाखवणारा टेबल by considering all possible combination of truth values of its component statements. त्याचे जे component statement आहेत जसे P Q R दिसतोय, तर त्या स्टेटमेंटच्या सगळ्या possible truth values घेऊन त्या स्टेटमेंट पॅटर्नच्या ज्या truth values possible truth values आपल्याला मिळतात आणि तो दाखवणारा टेबल म्हणजे ट्रुथ टेबल असतो. मग आपण आता ट्रुथ टेबल कन्स्ट्रक्ट करणार आहोत ते आपण आता पाहू. त्यासाठी आज पुढची एक्सरसाइज 1.2 आहे. मग एक्सरसाइज 1.2 मधला क्वेश्चन नंबर 1 काय पहा? कन्स्ट्रक्ट द ट्रुथ टेबल फॉर द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. आणि आपण एक स्टेटमेंट पॅटर्न दिलाय P implies Q and Q implies P. तर इथं बेसिक जे दोन सिंपल स्टेटमेंट ज्यांना आपण म्हणतो ते दोनच दिसतात पहा तुम्हाला. P आणि Q तुम्हाला थोडं दिसतात. म्हणजे दोनच स्टेटमेंट आहेत आणि त्या दोन स्टेटमेंटचा वापर करून आपल्याला पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न साठी एक ट्रुथ टेबल तयार करायचा आहे. मग बेसिक स्टेटमेंट दोनच आहेत म्हणून सुरुवात P आणि Q पासून होईल. स्मॉलेस्ट ब्रॅकेट पासून सुरुवात करायची. स्मॉलेस्ट ब्रॅकेट आहे P implies Q. तो आधी त्यानंतर आता आपण आधी आडव्या काढून घेऊ. दोन स्टेटमेंट असल्यामुळे पॅटर्न लक्षात घ्या की दोन ट्रू दोन फॉल्स.
आणि एक ट्रू एक फॉल्स एक ट्रू एक फॉल्स सुरुवात करायची. म्हणजे पहिले दोन कॉलम हे या पद्धतीने असतील, दोन ट्रू दोन फॉल्स, एक ट्रू एक फॉल्स, एक ट्रू एक फॉल्स. स्मॉलेस्ट ब्रॅकेट झाल्यानंतर बिगर ब्रॅकेट कडे जायचं. म्हणजे p implies q चं and q बरोबर घ्यायचं. सो p implies q चं and q बरोबर. आणि लास्ट कॉलम जो राहील तो या बिगेस्ट ब्रॅकेटचं इम्प्लिकेशन राहील p बरोबर. मग बिगेस्ट ब्रॅकेट काय आहे पहा, p implies q and q implies p. मग हा टेबल आता कसा फाइंड करणार पहा. तर p इम्प्लिकेशन q चा कॉलम नंबर 3 दिसतोय. इम्प्लिकेशन चा रूल वापरा p q साठी. इम्प्लिकेशन चा रूल आहे पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तरच फॉल्स, अदरवाइज ट्रू. आता पुढच्या कॉलमकडे जाऊ आपण. p implies q इथे आहे पहा. या p implies q चं and घ्यायचं q बरोबर. p implies q चा कॉलम इथे आलाय आणि q चा कॉलम इथे आहे. या दोघांचं and दिसतंय पहा मध्ये. मग and चा नियम वापरा. and चा नियम आहे दोन्ही ट्रू असले तरच ट्रू. दोन्ही ट्रू इथं पण दिसतायत, ओके ट्रू आणि बाकीकडे मात्र फॉल्स आहे. तर and चा नियम वापरा. आता पुढच्या फायनल ब्रॅकेट कडे जाऊ आपण, म्हणजे फायनल आन्सर मिळेल आपल्याला. सो हा हे पूर्ण स्टेटमेंट या ब्रॅकेट मध्ये पहा आणि याचं इम्प्लिकेशन p बरोबर आहे, तो आपला आता लास्ट कॉलम. तर हे पूर्ण स्टेटमेंट इथे आहे आणि त्याचं इम्प्लिकेशन p बरोबर घ्यायचं. p इथे म्हणजे थोडक्यात काय, हे स्टेटमेंट आहे आणि हे p जे स्टेटमेंट आहे त्या दोघांमध्ये आपल्याला इम्प्लिकेशन वापरायचं आहे. मग इम्प्लिकेशनचा रूल काय, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स. पण पहिलं ट्रू कोणाला बघणार याच्यामध्ये बघणार, कारण हे आधी याच्यामध्ये पहिलं ट्रू आणि त्यानंतर फॉल्स आले का पुढे इथं आलंय पहा. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स, फॉल्स असतात आणि बाकीचे मात्र ट्रू असतात. तर लक्षात घ्या हा ब्रॅकेट इथं होता आणि त्याचं इम्प्लिकेशन p बरोबर होतं, म्हणून p मध्ये आणि त्या ब्रॅकेटच्या कॉलम मध्येच पाहिलं आणि अशा पद्धतीने आपल्याला तो प्रूफ मिळतो. मग स्टेटमेंट नंबर 2 काय दिलं पहा. p and negation q डबल इम्प्लिकेशन p implies q. याचा ट्रूथ टेबल आपण ड्रॉ करत आहोत. दोन बेसिक स्टेटमेंट p q वेगवेगळे दिसत असल्यामुळे दोन स्टेटमेंटची सुरुवात करणार. आपल्याला निगेशनचं एक स्टेटमेंट दिसतंय, q चं निगेशन इथं आहे, ते पण आपण आता लिहून काढू. मग निगेशन q इथे आहे पहा, त्याचं निगेशन इथे घ्यायचं. म्हणजे ट्रू चं निगेशन असतं फॉल्स, फॉल्स निगेशन असतं ट्रू, अगेन फॉल्स अगेन ट्रू. सो ट्रू फॉल्सचा पॅटर्न म्हणून फॉल्स ट्रू झालं, त्याचं निगेशन झालं. आता पहिला ब्रॅकेट काय पहा, p and negation q. सो p and negation q and घ्यायचंय तुम्हाला p चं आणि निगेशन q चं. त्यातला p इथं आहे आणि निगेशन q आता आपण लिहिलाय. ह्या दोघांचं कंजंक्शन म्हणजे and चा रूल काय, दोन्ही ट्रू असले तर, दोन्ही ट्रू म्हणजे या दोन स्टेटमेंट मध्ये पाहायचं, दोन्ही ट्रू असले तरच ट्रू. अजून काय का नाही, मग बाकीचे सगळे फॉल्स लिहून काढणार. आता पहिला ब्रॅकेट p and negation q चा कंप्लीट केला आपण. आता आपण सेकंड ब्रॅकेट फाइंड आउट करू. p implies q. सो p implies q म्हणजे pq मध्ये इम्प्लिकेशनचा नियम. इम्प्लिकेशनचा रूल आहे पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तरच फॉल्स, नाहीतर ट्रू. हे झालं दोन ब्रॅकेट त्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये. आता त्या दोन ब्रॅकेटचं आपल्याला घ्यायचंय डबल इम्प्लिकेशन किंवा बाय कंडिशनल. मग तो राहील आता लास्ट कॉलम. तो काय पहा, p and negation q डबल इम्प्लिकेशन p implies q. पहिला ब्रॅकेट पुढे पहा, हा पहिला ब्रॅकेट आपण इथं फाइंड आउट केला होता आणि हा सेकंड ब्रॅकेट आपण इथं फाइंड आउट केला होता. ह्या दोन ब्रॅकेटचं आपल्याला पाहिजे डबल इम्प्लिकेशन. मग डबल इम्प्लिकेशन सॉल्व काय, दोन्ही ट्रू दोन्ही फॉल्स असले तरच ट्रू. दोन्ही ट्रू दोन्ही फॉल्स पुढे दिसत नाही, याचा अर्थ हे सगळेच फॉल्स असणार आहेत.
मग हा झाला ट्रूथ टेबल फॉर गिवन स्टेटमेंट पॅटर्न. आता क्वेश्चन नंबर 5 म्हणजे निगेशन P and ब्रॅकेट P or निगेशन Q and Q या स्टेटमेंट पॅटर्नचं आपल्याला काय करायचंय, ट्रूथ टेबल फाइंड आउट करायचंय. पहा आता परत एकदा ट्रूथ टेबल तो कसा फाइंड आउट करणार, दोनच बेसिक स्टेटमेंट दिसतात P Q. दोन पेक्षा जास्त स्टेटमेंट आल्यावर P Q R वगैरे R आणि S जर आले तिसरं स्टेटमेंट R त्यातले जर तर त्याचा टेबल आपण नंतर पाहणार आहोत. सध्या दोनच बेसिक स्टेटमेंट दिसतात P आणि Q, त्यांचा टेबल आपण काढून घेऊ. दोन स्टेटमेंट्सचा टेबल P Q चे लिहिले, दोन ट्रू दोन फॉल्स, एक ट्रू एक फॉल्स, एक ट्रू एक फॉल्स या पॅटर्न नुसार. त्यानंतर स्मॉलेस्ट ब्रॅकेट काढण्याच्या आधी निगेशन कोणाचं दिसतंय का, बघा निगेशन दोघांचंही निगेशन आहे. मग ते दोन्ही निगेशनचे कॉलम आपण लगेचच ड्रॉ करून टाकू. निगेशन P आणि निगेशन Q. P मध्ये दोन ट्रू दोन फॉल्स होते तर ट्रूचं निगेशन फॉल्स होईल आणि फॉल्सचं निगेशन मात्र ट्रू होणार आहे. त्यानंतर निगेशन Q चा जर कॉलम आपण बघितला, Q चं निगेशन करा, ट्रू फॉल्सचं निगेशन फॉल्स ट्रू होणार आहे. तेच खाली कंटिन्यू होईल फॉल्स ट्रू. आता स्मॉलेस्ट ब्रॅकेट बघा तो इथे आहे बघा, P और निगेशन Q चा. सो P और निगेशन Q चा ब्रॅकेट आपण ड्रॉ करून घेऊ. सो P आणि निगेशन Q चा और P इथे आहे, निगेशन Q चा याचा और चा रूट भाग आहे, दोन्ही फॉल्स असले तर फॉल्स. अजून कुठंच दोन्ही फॉल्स नाही त्याच्यानंतर एवढं इथं होते ते लिहून टाकलं आपण, बाकीचे याचा अर्थ ट्रू असणार आहे. सो हा स्मॉलेस्ट ब्रॅकेट, त्या ब्रॅकेटचा एंड आहे पहा Q बरोबर, म्हणजे हा बिगर ब्रॅकेट आपण आता सॉल्व करू. सो P और निगेशन Q and Q. सो P और निगेशन Q चा ब्रॅकेट इथे आहे आणि Q चा ब्रॅकेट Q चा कॉलम ऍक्च्युअली इथे आहे. सो या दोघांचा आपल्याला एंड पाहिजे. मग एंड चा रूल वापरा, दोन्ही ट्रू असले तर ट्रू, दोन्ही ट्रू कुठे आहेत का अजून नाही, म्हणजे याचा अर्थ बाकीचे काय असणार आहेत फॉल्स. सिमिलरली आता निगेशन P चं एंड घ्यायचं या पूर्ण ब्रॅकेट बरोबर, मग ते आपण फायनल स्टेटमेंट लिहू. निगेशन P एंड हा ब्रॅकेट लिहून टाकू P और निगेशन Q एंड Q. सो निगेशन P इथे आहे बघा आणि हा पूर्ण ब्रॅकेट आपण आता सॉल्व केला आहे. ह्या दोघांचं आपल्याला एंड पाहिजे बघा, एंड. सो एंड चा रूल वापरा, दोन्ही ट्रू असले तर ट्रू, दोन्ही ट्रू कुठंच नाहीये, याचा अर्थ सगळे ट्रूथ व्हॅल्यूज फॉल्स होतील, म्हणजे दिलेला ट्रूथ टेबल कंप्लीट होईल. आता आपण क्वेश्चन नंबर 6 पाहू. क्वेश्चन नंबर 6 मध्ये जर बेसिक स्टेटमेंट्स बघितले तर दोनच बेसिक स्टेटमेंट आहेत P आणि Q, जे तुम्हाला वेगळे दिसतील. मग सुरुवात आपली दोन स्टेटमेंटने होणार आहे आणि दोन स्टेटमेंटसाठी आपण चारच आडवे कॉलम करतो. आणि त्या चार कॉलम मध्ये दोन ट्रू दोन फॉल्स आणि एक ट्रू एक फॉल्स, एक ट्रू एक फॉल्स अशी सुरुवात करतो. त्यानंतर निगेशन कोण दिसतायत का पहा, निगेशन दोघांचे पण आहेत, निगेशन P आणि निगेशन Q, ते लगेचच लिहून घेऊ. तर P चं निगेशन, P मध्ये दोन ट्रू दोन फॉल्स आहे तर मग लगेच निगेशन होईल दोन फॉल्स दोन ट्रू. कारण निगेशनचा रूल काय आहे, ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू. त्यानंतर Q चं निगेशन ट्रू फॉल्स होईल फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. आता एक ब्रॅकेट फाइंड आउट करू. पहिला ब्रॅकेट काय आहे पहा, निगेशन P एम्प्लाइज निगेशन Q. तर निगेशन P निगेशन Q इथे आहे, त्यांच्यामध्ये इम्प्लिकेशन वापरायचं आहे. इम्प्लिकेशनचा नियम आहे पहिलं ट्रू दुसरं फॉल्स, एकाच ठिकाणी दिसतंय पहा, एकाच ठिकाणी ट्रू फॉल्स, म्हणजे पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स, अदरवाइज ट्रू. त्यानंतर पुढचा ब्रॅकेट आपल्याला दिसतोय निगेशन Q एम्प्लाइज निगेशन P. तर निगेशन Q एम्प्लिकेशन निगेशन P म्हणजे निगेशन इम्प्लिकेशन चा काय, पहिलं ट्रू
दुसरं फॉल्स. मग पहिलं ट्रू निगेशन Q मध्ये म्हणा आणि नंतर फॉल्स निगेशन P मध्ये म्हणा. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स. सो पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स, अदरवाइज ट्रू. मग हे झालं सेकंड ब्रॅकेट. ह्या दोन्ही ब्रॅकेटचं आपल्याला अँड दिसतंय पहा. मग या पहिल्या ब्रॅकेटला मी नंबर 1 म्हणतो आणि सेकंड ब्रॅकेटला नंबर 2 आणि या दोन्ही ब्रॅकेटमध्ये अँड क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. थोडक्यात कंजंक्शन त्यांचं दिलेलं आहे. तर मग कंजंक्शनचा रूल वापरा की दोन्ही ट्रू असले तर ट्रू, म्हणजे थोडक्यात काय हे दोन्ही ट्रू पाहिजे तरच आपण ट्रू लिहिणार. अजून इथं आहे पहा दोन्ही ट्रू असले तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. सो हा आहे ट्रूथ टेबल फॉर गिवन स्टेटमेंट पॅटर्न. क्वेश्चन नंबर 8 चा ट्रूथ टेबल आपण आता समजून घेऊ. ट्रूथ टेबल क्वेश्चन काय आहे पहा. P implies Q implies R, डबल इम्प्लिकेशन P and Q implies R. मग इथं बेसिक स्टेटमेंट जर आपण पाहिले तर P Q R अशी तीन बेसिक स्टेटमेंट दिसतात. जर तीन बेसिक स्टेटमेंट आले तर सुरुवात करताना 4 ट्रू 4 फॉल्स ने करायची पहा. 4 ट्रू 4 फॉल्स. Q साठी 2 ट्रू 2 फॉल्स, 2 ट्रू 2 फॉल्स आणि R साठी 1 ट्रू 1 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्स हा पॅटर्न फॉलो करायचा. त्यानंतर स्मॉलेस्ट ब्रॅकेट पासून आपण सुरुवात करू. पहिल्या ब्रॅकेट मध्ये जो स्मॉलेस्ट ब्रॅकेट तो आहे Q implies R. इम्प्लिकेशनचा रूल वापरा Q आणि R साठी. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स. मग पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स इथे एक पहा. त्यानंतर पहिलं ट्रू दुसरं फॉल्स इथे एक म्हणजे त्याचा अर्थ आहे फॉल्स, अदरवाइज बाकीचे सगळे काय आहेत ट्रू आहेत. म्हणजेच आपण इम्प्लिकेशनचा रूल वापरला की पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स, अदरवाइज ट्रू. त्यानंतर P चं इम्प्लिकेशन Q implies R बरोबर आपल्याला पाहिजे. मग Q implies R चा जो ब्रॅकेट आहे तो इथे आणि हा P इथे. ह्या दोघांमध्ये आपण काय करणार इम्प्लिकेशनचा रूल वापरणार P आणि Q implies R च्या ब्रॅकेटमध्ये. मग इम्प्लिकेशनचा रूल परत तोच काय पहिलं ट्रू दुसरं फॉल्स. मग पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तरच फॉल्स येणार. त्यानंतर अजून काय पहिलं ट्रू दुसरं फॉल्स नाहीये. मग याचा अर्थ बाकीचे सगळे काय असले पाहिजे ट्रू असले पाहिजे. तर हे झालं लेफ्ट हँड साइडचा पूर्ण ब्रॅकेट. आता इकडचा छोटा ब्रॅकेट पहा P and Q म्हणजे अँडचा नियम वापरायचा PQ मध्ये. अँडचा नियम आहे दोन्ही ट्रू असले तर ट्रू. मग PQ मध्ये दोन्ही ट्रू असले ट्रू साठी ट्रू लिहून टाकलं आणि बाकी दोन्ही कडे ट्रू कुठंच दिसत नसल्यामुळे बाकीचे सगळे काय असणार तर फॉल्स असणार. मग आता P and Q चं इम्प्लिकेशन R बरोबर काढायचं. मग P and Q हा ब्रॅकेट आपण आताच काढला इथं आणि हे R इथं म्हणजे P and Q इम्प्लिकेशन आहे. इम्प्लिकेशन जाऊन काय पहिलं ट्रू दुसरं फॉल्स. मग पहिलं ट्रू कशात पडा P and Q मध्ये. सो P and Q मध्ये पहिलं ट्रू फक्त दोनच ठिकाणी आणि R मध्ये त्यात फॉल्स कुठं आलाय पहा ती झालंय. म्हणजे पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तरच फॉल्स आपण लिहिलं. सो ते लिहिलं आणि बाकीचे सगळे काय लिहून टाकले ट्रू लिहून टाकले. आता राहिला फक्त लास्ट कॉलम. लास्ट कॉलम मध्ये आपण ह्या ब्रॅकेटला इथं फाइंड आउट केलंय इथे आणि हा ब्रॅकेट आहे तो इथं फाइंड आउट केला. त्या दोन्ही ब्रॅकेटला आपण 1 आणि 2 म्हटले आणि त्या दोघांचं आपल्याला डबल इम्प्लिकेशन पाहिजे. सो ते डबल इम्प्लिकेशन आपण लास्ट कॉलममध्ये ह्या पद्धतीने डिनोट केलेलं आहे. मग डबल इम्प्लिकेशनचा रूल काय आहे दोन्ही ट्रू किंवा दोन्ही फॉल्स असले तर ट्रू होतं. थोडक्यात काय या दोन कॉलममध्ये दोन्ही ट्रू दोन्ही फॉल्स दिसतंय का ते सगळ्याच ठिकाणी दिसतंय बघा. याचा अर्थ लास्ट कॉलम सगळा काय आहे ट्रूचा आहे. क्वेश्चन नंबर 9 काय पहा. P implies negation Q and R. आपल्याला ट्रूथ टेबल फाइंड आउट करायचं आहे दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्न साठी. बेसिक तीन स्टेटमेंट दिसतात P Q आणि R. मग तीन स्टेटमेंट जर दिसले तर आपण आडवे 8 कॉलम करतोय. A 1 2 3 4 5 6 7 and 8. सर तीन बेसिक स्टेटमेंट असतील तर आपण 4 ट्रू 4 फॉल्स ने P मध्ये सुरुवात करतो. 4 ट्रू 4 फॉल्स
त्यानंतर 2 ट्रू 2 फॉल्स चा पॅटर्न फॉलो करतोय आणि नंतर आर मध्ये एक ट्रू एक फॉल्स एक ट्रू एक फॉल्स एक ट्रू एक फॉल्स या पद्धतीने. आता निगेशन सिंगल स्टेटमेंट निगेशन नाही बघा या ब्रॅकेटचं निगेशन आहे ते आपण नंतर फाइंड आउट करू. सध्या स्मॉलेस्ट ब्रॅकेट क्यू अँड आर आहे तो लिहून काढू. क्यू आणि आर चं कन्व्हेन्शन मध्ये अँड चा काही दोन्ही ट्रू असले तर ट्रू मग दोन्ही ट्रू असले तर पण आहे का अजून पुढे नाही म्हणजे बाकीचे फॉल्स होतील. आता त्या ब्रॅकेटचं निगेशन दिसतंय बाजूला. सो निगेशन ऑफ क्यू अँड आर. निगेशन म्हणजे ट्रू दिसलं तर फॉल्स लिहून टाकायचं फॉल्स दिसलं तर ट्रू लिहून टाकणार. सो ट्रू 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 इथं ट्रू येईल फॉल्स बाकीचे ट्रू होतील. सो निगेशन झालं दिलेले ब्रॅकेट आपण मिळाला होता. आता ह्या ब्रॅकेटचं इम्प्लिकेशन घ्यायचं p बरोबर. सो p implies negation q and r. सो p चं इम्प्लिकेशन p इथं आहे आणि हा निगेशनचा ब्रॅकेट आपण आत्ताच काढला आहे. यांच्यामध्ये इम्प्लिकेशनचा नियम वापरा. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स. पहिलं ट्रू चार ठिकाणी आहे त्यानंतर फॉल्स पण आला एकच ठिकाणी आला बघा. सो पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तरच फॉल्स आहे अदरवाइज बाकीचे काय होईल ट्रू. क्वेश्चन नंबर 10 काय बघा p और निगेशन q इम्प्लिकेशन r and p चा आपल्याला टेबल बनवायचं आहे. p q r हे तीन बेसिक स्टेटमेंट दिसत असल्यामुळे आपली पहिली तीन कॉलम सेम राहतील. 4 ट्रू 4 फॉल्स 2 ट्रू 2 फॉल्स 1 ट्रू 1 फॉल्स 1 ट्रू 1 फॉल्स असा पॅटर्न फॉलो करणार आपण आणि पुढचे कॉलम आपण आता यावरून फाइंड आउट करू. सो 8 आडवे कॉलम नेहमीप्रमाणे आहे ट्रू फॉल्सचे. मग आता निगेशन एका ठिकाणी दिसतंय बा निगेशन आहे क्यूचं ते आपण आधी घेऊन करू. क्यूचं निगेशन क्यू इथं आहे 2 ट्रू 2 फॉल्स होते म्हणजे इकडे 2 फॉल्स 2 ट्रू ते निगेशन होतील. 2 फॉल्स 2 ट्रू. p चं ऑर घ्यायचं निगेशन क्यू मध्ये हा आहे पहिला पॉइंट. सो p ऑर निगेशन क्यू. सो p इथं आहे निगेशन q इथं आहे आणि त्या दोघांचं ऑर घ्यायचं. सो p निगेशन q चा ऑर चा रूल वापरा. ऑर चा रूल दोन्ही फॉल्स असले तर फॉल्स दोन्ही फॉल्स आहेत फॉल्स दोन्ही फॉल्स इथं पण आहे अजून पुढे नाही म्हणजे बाकीचे आपण लिहिणार ट्रू. हा झाला पहिला ब्रॅकेट. दुसरा ब्रॅकेट आहे r and p. अँड घ्यायचं p आणि r चं. अँड चा नियम आहे दोन्ही ट्रू असले तर ट्रू. सो r आणि p मध्ये दोन्ही ट्रू दिसतात बघा. सो ट्रू इथे एक आहे त्यानंतर r आणि p मध्ये दोन्ही ट्रू कुठेच नाही बाकीचे. याचा अर्थ बाकीचे फॉल्स येऊन टाकतात. आणि आता लास्ट कॉलम त्या दोन्ही ब्रॅकेटचं इम्प्लिकेशन घ्यायचं. सो पहिला ब्रॅकेट आहे p और निगेशन q मध्ये इम्प्लिकेशन आहे आणि नंतर आहे r and p. सो इम्प्लिकेशनचा रूल आहे पहिलं ट्रू दुसरं फॉल्स. पहिला ब्रॅकेट इथं आहे आणि दुसरा ब्रॅकेट इथं काढलेला आहे पहा. सो पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स अजून इथं पण आहे इथं पण आहे इथं पण आहे. सो बाकीचे ट्रू. So this is what truth table for given statement pattern. याच पद्धतीने तुम्ही आता उरलेल्या काही स्टेटमेंटचं ट्रुथ टेबल काढा. तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल म्हणजे तुम्हाला ते येईल. ते 5 टेबल तुमचे पाठ पाहिजे. बेसिक्स टेबल आपण काही लास्ट व्हिडिओमध्ये सुरुवातीला स्टडी केले होते. 5 रूल थोडक्यात अँड ऑर इफ देन इफ अँड ओनली इफ आणि निगेशनचे. त्यावरून कोणताही ट्रुथ टेबल तुम्ही फाइंड आउट करू शकता. सो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे ट्रुथ टेबलच कंटिन्यू करणार आहोत पण तिथं अजून काही पुढच्या कन्सेप्ट आपल्याला पाहायच्या आहेत.
सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.